खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधला तणाव वाढलेला आहे. अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये कैदेत असलेला लॉरेन्स बिश्नोई हा भारत आणि कॅनडामधील सध्याच्या डिप्लोमॅटिक वादाचा तसेच हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा एक नवीन केंद्रबिंदू म्हणून समोर आलेला आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीसने आता या आरोपांवरून कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत, पण कॅनडामध्ये गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीशी संगनमत केल्याचा आरोप त्यांनी भारतावरती केलेला आहे. याच्यावरती भारताने कॅनडामधून आपले उच्चायुक्त आणि इतर अधिकारी परत बोलावलेले आहेत आणि भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांची त्यांनी हकालपट्टी केलेली आहे. निज्जरच्या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील वादामध्ये अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे. एक प्रकारे त्यांनी याद्वारे भारतावरती अप्रत्यक्ष दबाव सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निज्जरच्या हत्या प्रकरणामध्ये भारत तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप अमेरिकेने केलेला आहे. कॅनडाचे आरोप अत्यंत गंभीर असून भारताने तपासामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका अमेरिकेने घेतलेली आहे आणि या विधानामुळे अमेरिकेच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची एकूण राजनैतिक आव्हानं जी आहेत ती अजून वाढलेली आहेत. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. निज्जरची हत्या, निज्जर कोण होता आणि याचा लॉरेन्स बिश्नोईवाला अँगल आपण सविस्तर मध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शीख फुटीरवाद्यांना, तिथल्या दहशतवाद्यांना सर्वप्रथम आश्रय कोणी दिला तर तो कॅनडाने दिला. कॅनडामध्ये भारतातून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. त्याबरोबरच जास्तीत जास्त पंजाबमधून नागरिक कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत. कॅनडाने तिथल्या फुटीरवाद्यांना, दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे आणि त्यांच्या या भूमिकेचा भारताने वेळोवेळी निषेध केलेला आहे. भारताने वेळोवेळी कॅनडाला एकूण विषय, एकूण प्रश्न पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण कॅनडाने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलेलं आहे की भारताने हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या चौकशीत सहकार्य न केल्यामुळं परिस्थिती चिघळलेली आहे. तर कॅनडातील ट्रुडो सरकारच्या भूमिकेमुळे भारतातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला धोका आहे असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. पुढे भारताचं परराष्ट्र मंत्रालय असं म्हणतं की आम्हाला विद्यमान कॅनडा सरकारवरती काही विश्वास नाही आणि यामुळेच भारत सरकारनं कॅनडातून आपले उच्चायुक्त जे आहेत त्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या सर्व चर्चेमध्ये निज्जर हा विषय परत येतोय. 2023 मध्ये कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरची हत्या झालेली होती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की कॅनडामध्ये निज्जर कसाही असला, म्हणजे त्यांचा तिथला तो नागरिक असला, यासोबतच तिथल्या एका मंडळाचा तो प्रमुख होता, तरी सुद्धा भारतासाठी भारत सरकारच्या वॉन्टेड यादीमध्ये त्याचा समावेश होता. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार हा निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचा सदस्य होता. खलिस्तान टायगर फोर्सला कारवाया, नेटवर्किंग, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. खलिस्तान टायगर फोर्सचा नेता म्हणून निज्जर संघटनेचं संचालन करत होता, नेटवर्किंग करत होता, तसंच तो संघटनेच्या सदस्यांना प्रशिक्षण देणं आणि वित्त पुरवठा करण्यामध्ये अगदी सक्रियपणे सहभागी होता. फेब्रुवारी 2023 साली केंद्रीय गृह मंत्रालयानं खलिस्तान टायगर फोर्स आणि इतर संघटनांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली, म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, याच्याखाली दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं होतं. गृह मंत्रालयानुसार ही संघटना एक अतिरेकी संघटना असून भारताची प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व याला आव्हान देते आणि पंजाब मधल्या महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची हत्या करणं तसंच दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणं असं उद्दिष्ट ठेवून ही संघटना कार्य करते. 1981 मध्ये भारतीय विमानाचं अपहरण करणाऱ्या 5 आरोपींपैकी एक असलेल्या दल खालसाचा नेता गजिंदर सिंग याच्यासोबत सुद्धा या निज्जर यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. म्हणजेच काय तर हा निज्जर जो आहे हा भारताच्या वॉन्टेड यादीमध्ये जे होता त्याच्यासाठीची समर्पक अशी सर्व कारणं भारताजवळ होती आणि म्हणूनच निज्जरच्या हत्येवरून कॅनडाने भारतावरती आरोप केल्यानंतर भारताने कॅनडा सरकारला त्यांच्या भूमीवरती कार्यरत असलेल्या सर्व भारत विरोधी घटकांवरती त्वरित आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याची विनंती वेळोवेळी केलेली आहे. आता परत एकदा कॅनडाने स्पष्टपणे आरोप केलेला आहे की भारताचे कॅनडामधले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि दूतावासातील इतर अधिकारी
जून 2023 मध्ये झालेल्या खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामध्ये सहभागी होते आणि भारताने हे सर्व गंभीर आरोप तातडीने फेटाळलेले आहेत आणि हे बिनबुडाचे आरोप आहेत असं म्हटलेले आहे. 14 ऑक्टोबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की कॅनडामधल्या कायदा सुव्यवस्थेला अतिशय महत्त्व असून आमच्या नागरिकांचं संरक्षण हे आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळेच हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचा थेट हात असल्याचं आमच्या तपास यंत्रणांना लक्षात आल्यानंतर आम्ही याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. पोलिसांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे आम्ही कॅनडाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी अधिक पावलं उचलत आहोत. कॅनडातील दक्षिण आशियाई वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करणं, धमकावणं, हिंसक घटना तसंच हत्येपर्यंतच्या गोष्टीमध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हात असल्याचे पुरावे आमच्या पोलिसांना मिळालेले आहेत आणि हे स्वीकारार्ह नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे आरोप त्यांनी मागे सुद्धा केले होते, म्हणजे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केलेले होते, पण अजूनपर्यंत त्या संदर्भातले ठोस पुरावे त्यांनी दिलेले नाहीयेत. आता याच विषयाला धरून अजून एक दावा असा केला जातोय जो लॉरेन्स बिश्नोई संदर्भातला आहे की मे 2024 मध्ये कॅनडा पोलिसने 4 भारतीय ओरिजिन असलेल्या व्यक्तींना अटक केलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक जण आहे करण ब्रार, दुसरा आहे कमलप्रीत सिंग, दोघेही 22 वर्षाचे आहेत आणि अजून एक आहे करणप्रीत सिंग आणि चौथा एक त्याच्यातला जो आहे सस्पेक्ट तो आहे अमरदीप सिंग. आता त्यांचं म्हणणं असं आहे की यांनी निज्जरची हत्या केल्याचं मान्य केलेलं आहे, म्हणजे हा कॅनडा पोलिसचा दावा आहे. आता या संदर्भातलं कॅनडाच्या पोलिसांचं कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही, पण कॅनडातल्या एका न्यूजपेपरने असा रिपोर्ट दिलेला आहे की या चौघांचा लॉरेन्स बिश्नोई या गँग सोबत संपर्क होता, ते संबंधित होते. यासोबतच या रिपोर्टमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की भारताची रॉ आणि लॉरेन्स बिश्नोईची गँग हे एकत्रितपणे निज्जरच्या हत्येमध्ये सामील आहेत. भारताच्या गुप्तचर संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय की पंजाबमधले अनेक गुंड, फुटीरवादी यासोबतच दहशतवादी कॅनडामध्ये पळून जातात, जिथे त्यांना कॅनडाच्या सरकारकडून आश्रय दिला जातो. याच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे भारतातून जे गुंड, दहशतवादी कॅनडामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्यामध्येच टोळी युद्ध होते आणि परिणामी या हत्या होत आहेत. तर कॅनडाचे सरकार काय करते? भारतीयांना दोष देते, भारतीय एजन्सींना दोष देते आणि त्यांच्या इथल्या नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. 2 वर्षापूर्वीच भारतातून कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी 10 लाखांचा टप्पा ओलांडला होता. आता दोन्ही देशातले संबंध चांगले होते, कधीच इतके विकोपाला गेलेले नव्हते. आता शीख समुदायाची मतं मिळवायची आहेत येणाऱ्या काळातल्या निवडणुकांमध्ये, त्याच्यामुळं ट्रुडो सध्या या शीख बांधवांना साथ घालताना दिसत आहेत किंवा त्यांचं एकूणच ते अपीजमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजनैतिक संबंध दोन्ही देशांमधले सध्या नको तितके खाली गेलेले आहेत, रसातळाला गेलेले आहेत आणि हा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवरती आणि व्हिसा सेवांवरती सुद्धा परिणाम होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारत सध्या इतर सर्व देशांबरोबर संबंध मजबूत करण्याच्या दिशेने काम करतोय, मुक्त व्यापार करार करताना दिसतोय. तसाच कॅनडा सोबत सुद्धा होणार होता, पण आता कॅनडा सोबत जो मुक्त व्यापार करार होणार होता त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. कॅनडातून भारतामध्ये मोठी परकीय गुंतवणूक येते, त्याच्याबद्दल वाद नाही. बऱ्याच भारतीय कंपन्यांचे कॅनडामध्ये तर कॅनडीय कंपन्यांचे भारतामध्ये हितसंबंध आहेत. शिवाय जे भारतातून आता कॅनडामध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत ते भारतामध्ये जे काही बहुमूल्य असं परकीय चलन पाठवतात तर ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. भारतीय विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॅनडाला पसंती देताना आपल्याला दिसतात उच्च शिक्षणासाठी. आता या सर्व गोष्टी सध्या संशयामध्ये सापडलेल्या दिसून येतात. गेल्या वर्षी निज्जरची हत्या झाल्यानंतर कॅनडाने भारतावरती आरोप केले आणि तेव्हा सुद्धा संबंध बिघडलेले होते, पण त्याचा फारसा असा परिणाम व्यापारी संबंधांवरती झालेला नव्हता. गेल्या फायनान्शियल वर्षामध्ये 8.3 अब्ज डॉलर्सचा दोन्ही देशांमध्ये व्यापार झालेला होता, जो यावर्षी आतापर्यंत 8.4 अब्ज डॉलर्स इतका झालेला आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतीये, पण दोन्ही देशांमध्ये सध्या जे काही संबंध अगदी विकोपाला गेलेले आहेत त्याचा व्हिसा सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की व्हिसा मंजूर करणारे किंवा ह्या प्रोसेसमध्ये मदत करणारे जे उच्चायुक्त किंवा इतर अधिकारी जे आहेत ते भारताने परत बोलवलेले आहेत.
दोन्ही देशांमधला व्यापार घटला किंवा व्हिसा सेवांवरती त्याचा परिणाम झाला, तरी सुद्धा त्याचा फटका केवळ भारतालाच बसेल असं नाही, तर कॅनडाला सुद्धा त्याचे परिणाम सोसावे लागू शकतात. आता ट्रुडो यांना निवडणूक जिंकायची आहे का? तर निवडणूक जिंकायची आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठीच ते शीख समुदायाला खुश करण्याचा आणि त्यांची नाराजगी कमी करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्या देशातील विचारवंतांना, जे कॅनडामधले विचारवंत आहेत, त्यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शिखांचं अपीजमेंट करणं याची चिंता भेडसावताना दिसते. नॅशनल पोस्ट या कॅनडामधल्या वर्तमानपत्रानं ट्रुडो यांच्यावरती खलिस्तानी दहशतवादास खतपाणी घातल्याचा थेट आरोप केलेला आहे. भारतावरती ट्रुडो यांनी किंवा त्यांच्या सरकारने जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. हे ठोस पुरावे देण्यामध्ये ते अपयशी ठरल्याचा ठपका सुद्धा कॅनडामधल्या विचारवंतांनी ठेवलेला आहे. काही जणांनी तर ट्रुडो यांना खोटं बोलल्याची सवय जडल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. कॅनडा सरकारनं दहशतवाद्यांना संरक्षण दिल्याचा सुद्धा आरोप मोठ्या प्रमाणात कॅनडामधूनच होताना दिसतोय. कॅनडा सरकार जे आहे हे या सर्व शिखांना सध्या नाराज करण्याच्या मूडमध्ये जरी नसलं तरी सुद्धा या त्यांच्या एकूण धोरणाविरोधात कॅनडामधून टीका होताना दिसते, ज्याची राजकीय किंमत येणाऱ्या काळामध्ये ट्रुडो यांना चुकवावी लागू शकते असं सांगितलं जाते. आता या सर्व प्रकरणामध्ये भारतासाठी सर्वात शॉकिंग न्यूज अशी आहे की अमेरिकेने सुद्धा कॅनडाची बाजू घेतलेली आहे आणि नेमकं हे लक्षात येत नाहीये की ते नेमकं कॅनडाची बाजू घेतायत की ट्रुडो यांची बाजू घेतायत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेमध्ये भारतावर आरोप केलेले आहेत. ते म्हणतात की कॅनडाचे आरोप गंभीर आहेत, त्याला हलक्यात घेऊ नये आणि भारतावरती लावण्यात आलेले जे आरोप आहेत त्या आरोपांसंदर्भात भारतानं कॅनडाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे असं ते म्हणताना दिसत आहेत. आता मिलर यांनी जो काही हा सल्ला दिलेला आहे तो भारताने स्पष्टपणे नाकारलेला आहे, कारण की कॅनडा फक्त आरोप करते, त्या आरोपांच्या पुष्टीसाठी ते कोणतेही पुरावे सादर करत नाहीये. आणि भारताला या सर्व प्रकरणाचा कितपत फरक पडेल हे आजच्या दिवशी सांगता येणार नाही, कारण की भारतात जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, पण भारतापासून दूर जाऊन कॅनडाची आर्थिक आव्हानं वाढतील आणि ट्रुडो सरकारसाठीचं संकट निर्माण होईल आणि हे कॅनडामधील अभ्यासक सांगतायत, हे आपल्या इथलं मत नाहीये. आता भारत सरकार बिश्नोई मुद्द्यावरती नेमकं काय भूमिका घेतं हे आपल्याला समजेलच, पण त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत आणि भारताने ते स्पष्टपणे फेटाळलेले आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.